मोरगाव नीरा रोडला या इथं भरपूर प्रमाणात ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे. आणि इथं यांना वाहनं आहेत ती ओव्हर स्पीड मध्ये जात आहेत. आणि इकडनं सोमेश्वर फाट्यावरून त्या रोडला जाताना लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागतंय. तर ते स्पीड कमी करण्यासाठी काहीतरी शासनाने उपाययोजना कराव्यात अशी आमच्या चौदरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आमची मागणी आहे. चौदरवाडीच्या वरती हा नीरा मोरगाव रस्त्यावरती जो चौक आहे, या चौकामध्ये एक हॉटस्पॉट तयार झाला. गेल्या 2-3 वर्षामध्ये 4 व्यक्ती या ठिकाणी दगावलेले आहेत आणि हे प्रमाण वाढतं दिसतंय. कालचा भीषण अपघात बघितला तर जागेवरती 2 चिमुकल्यांचा या ठिकाणी मृत्यू झालाय. तर याबद्दल आम्ही शासनाकडे मागणी करतोय की हा हॉटस्पॉट सुधारावा आणि लोकांची इथं जीव जाणार नाहीत अशी उपाययोजना आम्हाला परमनंट या ठिकाणी करून मिळावी. आणि सुदैवानं आज चौदरवाडीच्या लोकांमध्ये या चौकाकडे येण्याचं प्रमाणच कमी झालेलं आहे, कारण आज लोक घाबरतात या चौकात यायला. तर याच्यावरती एक तातडीची उपाययोजना करून मिळावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि चौदरवाडीमधून सुद्धा गावामधून ज्या आमच्या भागामध्ये जे क्रशर आहेत त्याच्यामुळे जड वाहतूक, क्रशरची वाहतूक आमच्याकडून जास्त आहे. तर त्याच्यावरती सुद्धा एक 4-5 वर्षापूर्वी या गाड्यांचे धक्का लागून, खाजगी गाडीचा धक्का लागून आमच्यात एक छोटा मुलगा दगावलेला आहे. तर गावामध्ये सुद्धा आमची शासनाला विनंती आहे, गावामध्ये सुद्धा स्पीड ब्रेकर किंवा या वाहनांच्या वेगावरती नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी आमच्याकडे योजना त्याच्यावरती करून मिळावी आणि गावामधले सुद्धा स्पीड नियंत्रण व्हावं, कारण गावामध्ये सुद्धा असा हॉटस्पॉट तयार होण्याची शक्यता आहे. ही मागणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं सरकारला करू इच्छितो. काल जे 4-4:30 वाजता या ठिकाणी जी घटना घडली ती अत्यंत दुःखद आहे. या घटनेमध्ये 2 सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झालेला आहे. एक त्यांच्याच कुटुंबातला लहान मुलगा जखमी आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. ही घटना परत घडू नये याकरता या ठिकाणी येथील उपस्थित असलेले चौदरवाडीचे ग्रामस्थ, तसेच सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी बोरकर साहेब, आम्ही सर्वांनी येऊन स्पॉटला व्हिजिट केली. या ठिकाणी जो अप्रोच रोड आहे त्या अप्रोच रोडला गतिरोधकची संख्या वाढवणे, त्यानंतर राईट लेफ्ट साईडला जे ब्लाइंड स्पॉट आहेत ते रिमूव्ह करणे, त्यानंतर या ठिकाणी रंबलिंग आणि व्हाईट पट्टे मारण्याची नागरिकांकडून मागणी झालेली आहे. त्या बाबतीत ही पीडब्ल्यूडी नी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर जी हेवी वाहतूक आहे ती हेवी वाहतूक कंट्रोल करण्याकरता आम्ही व आरटीओ विभाग संयुक्तरित्या कारवाई करणार आहोत. त्यानंतर जो नागरिकांची मागणी आहे आणि इथलं जे अपघात आहे त्या अपघाताचं प्रमाण एकदम 0% करण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्वजण अहवाल पाठवून देणार आहोत. पलीकडल्या बाजूला साहेब एक डाबा दिसतोय, आता देखील त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेलं आहे. आतून सोमेश्वर साईड वरून जर गाडी आली तर त्याला पलीकडनं आलेलं वाहन दिसत नाही, त्याच्यावरती काय कारवाई करावी? त्यासाठी आताच जे आपले तुम्हाला हे सांगतील पीडब्ल्यूडी चे अधिकारी बोरकर साहेब, जे स्टेट हायवेच्या सेंटर पासून त्यांची काही मर्यादा ठरलेली आहे, त्या मर्यादेमध्ये जेवढे अडथळे असतील ते सगळे रिमूव्ह केले जातील. EMDR 67 आणि प्रस्तावित नॅशनल हायवे 965D व EMDR 68 याचा हा टी जंक्शन आहे. या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडली. वास्तविक पाहता ही घटना घडायला नको होती. याच्यामध्ये 2 चिमुकलींचा मृत्यू झाला. आता इथे रस्त्याच्या दृष्टीने काही उपाययोजना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने सुचवल्या आहेत. त्यातील काही उपाययोजना आम्ही एक आठवड्याभरापूर्वीच केल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी ॲडिशनल काही उपाययोजना आम्हाला सुचवल्या आहेत, त्या आम्ही तातडीने करू अशी ग्वाही देतो मी ग्रामस्थांना. या रोडला नागरिकांकडून झेब्रा स्पीड ब्रेकरचं मागणी केली, पीडब्ल्यू कडून ते करणं शक्य आहे का? ज्या ठिकाणी पादचारी रस्ता क्रॉस करतात अशा ठिकाणी जर झेब्रा क्रॉसिंग लागत असेल तसा ग्रामस्थांचा ठराव आणि पोलीस प्रशासनाचा एक अहवाल जर तो डिपार्टमेंटला मिळाला तर आम्ही ते नक्कीच ते उपाययोजना करू. प्रश्न असा आहे की हा जो सोमेश्वर कडून रोड येतो या रोडला तुम्ही फक्त स्पीड ब्रेकरचं एक स्ट्रक्चर केलंय, त्या रोडला आतापर्यंत स्पीड ब्रेकर का नाही केलं? या चौकात तुम्ही म्हणताय त्या चौकात आता इथं समोर आहे आपल्या स्पीड ब्रेकर स्ट्रक्चर आहे. काय झालंय हे जे स्पीड ब्रेकर टाकला त्याची प्रोसेस प्रायमरी स्टेजला आहे. त्याच्यावरती पट्टे मारणे आणि अजून एखादा ऍडिशनल स्पीड ब्रेकर टाकणे ही प्रोसेस मध्ये लगेच करून घेऊ. त्या रोडचं काम झालेलं किती दिवस झाला? 3 वर्ष झाले असतात. 3 वर्षानंतर स्पीड ब्रेकर चौकात टाकणं हे कितपत योग्य? स्पीड ब्रेकर टाकण्याची एक प्रोसेस आहे, पद्धत आहे. स्पीड ब्रेकर आपण पाहिजे तिथं किंवा आपल्या मनाला वाटेल तर टाकता येत नाही. जिथं चौकच आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकता येत नाही. काय होतं, ज्यावेळेस ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय होतो म्हणजे पोलीस प्रशासन हा ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करून डिपार्टमेंटला ज्यावेळेस कळवते त्याच्यावरती रस्ते सुरक्षा समिती निर्णय देते
की या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे, त्यानंतर आपण स्पीड ब्रेकर टाकतो. अगोदर सुद्धा या चौकात बरेच वेळा अपघात झालेले आहेत आणि प्रशासनातून किती बळी घेतल्यानंतर स्पीड ब्रेकर आणि प्रशासनाची बळी घेण्याची अजिबात इच्छा नाही. स्थानिक लोक म्हणजे तुमच्या आमच्यातले जे काय आहेत 100% त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला जबाबदार आहे.